नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये। सो मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि आज आहे प्रजासत्ताक दिन। सो मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सो मित्रांनो, आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आलेला आणि आजपासून राज्यघटना आणि संविधान अंमलात आलेलं। सो मित्रांनो, याचं औचित्य साधून मी आज आमच्या मराठी शाळेमध्ये जाणार आहे। तिथे आज ध्वजारोहण होणार आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन। सो मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि आज आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे। सो तुम्हाला सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सो मित्रांनो, आज 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय राज्यघटना म्हणजे संविधान या देशाला बहाल करण्यात आलं, म्हणजे संविधानाचा स्वीकार करण्यात आला। आणि तो त्यामुळे आजचा दिवस हा संविधान दिवस आणि प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि पूर्ण भारतामध्ये हा खूप आनंदाने साजरा केला जातो। सो आजही मी आमच्या मराठी शाळेमध्ये, म्हणजे आमची जिल्हा परिषद मराठी शाळा आहे, सो त्या शाळेमध्ये झेंडारोहणाच्या कार्यक्रमाला जाणार आहे आणि तिथे झेंड्याला वंदन करून पुढचा कार्यक्रम काय काय असणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच राहा, लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। जय सो जय सो
मित्रांनो, आज शाळेत जाऊन पण खूप छान वाटलं. खूप लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. कारण ह्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट म्हणा किंवा 26 जानेवारी म्हणा, सगळ्यात लवकर उठायचो. त्यानंतर शाळेत यायचो. शाळेत येऊन आमच्या शाळेतील ध्वजारोहण करायचो. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये जायचो. सो आज ह्या मुलांना बघून त्या फिलिंग्स तेव्हाच्या ह्या पुन्हा जागा झाल्या. छानही वाटलं खूप. कारण एक स्पिरिट असतं ते आजच्या दिवसातून एक अनुभवायला भेटतं बऱ्यापैकी. सो छान वाटलं खूप. मित्रांनो, आता मी आलोय कणकोलीमध्ये आणि कणकोलीमध्ये आज प्रजासत्ताक दिनी कसं काय कणकोली आहे हे आज मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. चला आज कणकोली फिरूया. सो मित्रांनो, आता मी RB बेकरीमध्ये आलो होतो आणि आजच्या दिवसात जिलेबी हे स्वीट खूप लोक घेतात. सो मीही जिलेबी घ्यायसाठी आलो होतो. सो 160 रुपये किलो आहे आजचा रेट जिलेबीचा. आता मी आलो आहे कणकोली नगरपंचायत कार्यालयाच्या ऑफिसमध्ये. सो हे तुम्ही नगरपंचायतची इमारत बघू शकता. त्याच्या बाजूलाच हा फ्लॅग लावलेला आहे. सो मी लेट झालो आज, पण मस्त वाटतं खूप. आम्ही कॉलेजात असताना तिथे खूप यायचो सकाळी. आता मी आहे ढालकट्टीकडून कॉलेजकडे जाणाऱ्या रोडकडे आणि हा रोड सो मित्रांनो, आता मी SMकडे आलो आहे आणि आत्ता वेळ झाली आहे व्हिडिओ थांबवण्याची. कारण जरा कणकोली कॉलेजमध्येही शूट करायचं होतं, परंतु अचानक एक काम आलं आणि तिकडेच त्या कामाला उशीर खूप झाला. त्यामुळे आता बरं झालं, शक्य नव्हतं. आता चाललो घरी. तो मित्र येतो आहे, मित्राच्या बाईकवरून आता चाललो. सो चला, व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला, बाय.